दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आचार्य या प्रकरणातील करणीय प्रकरणातील 70 क्रमांकाचं वचन आपण श्रवण करणार आहोत. तळमळीत जन्माते धाडी तयासी परमेश्वर आपले प्रेम देती. आधीच्या वचनामध्ये ईश्वर वियोगास्तव स्पुंदो रडणारे, दुःख करणारे आणि तळमळपूर्वक आपले 4 दिवस कडे घालणारे, म्हणजे अजिबात वेळ वाया न घालवता आपला विधी ईश्वराच्या उपयोगी लागेल अशा प्रकारचं यथार्थ आचरण करून मग 1 दिस नव्हेरे म्हणून जावोची लागे ईश्वर दर्शनाला ते जातात. हा विषय आधीच्या वचनात आपण पाहिला. मग असा अधिकार ज्या पुरुषांचा नाही आहे, मग त्या साधकांनी कसं करायचं? कारण की प्रत्येक जीवाचा काही अधिकार सारखा नसतो. एखाद्या वेळेस विधी करताना तो विधी देवाने घडवला हा देवाचा आभार मानताना एखाद्याला ढसा रडू येऊ शकतं. एखाद्याचं फक्त कमी रडू येईल त्याच्यापेक्षा, एखाद्याच्या फक्त डोळ्यात पाणी येईल, एखाद्याला फक्त अंतःकरणात दुःख येईल पण डोळ्यात पाणी येणार नाही. प्रत्येकाचा जो अधिकार आहे तो अधिकार भेद आहे. एखाद्याला चांगल्या प्रकारे ज्ञान होऊ शकतं, एखाद्याला मध्यम प्रकारे, एकाला अजून त्याहीपेक्षा कमी प्रमाणात ज्ञान असेल. एखाद्याचं आचरण उत्तम प्रकारचं असेल, एखाद्याचं मध्यम प्रकारचं असेल, एखाद्याचं कनियस प्रकारचं असेल आणि एखाद्याला ज्ञान होऊन सुद्धा आचार घडणारच नाही. अशा अनेक अधिकारांनी सर्व हे जीव जे आहेत ते अधिष्ठित आहेत. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की प्रत्येकाचा अधिकार सारखा नसणार आहे. मग ज्यांचा वटोचा अधिकार नाही, अशा प्रकारे मागील वचनामध्ये जो काही पुरुष सांगितला तसा अधिकार एखाद्या जीवाचा नसेल, मग त्यांनी काय करावं? न तळमळीत जन्माते धाडी, म्हणजे त्यांनी सुद्धा जन्म क्षेपायचा आहे. आणि अधिक तळमळीने तो जन्म क्षेपत असताना जर का परमेश्वर वियोगाचं दुःख त्यांच्यामध्ये वाढत गेलं, निर्माण होत गेलं आवडीपूर्वक, तर तयासी परमेश्वर आपले प्रेम देती, म्हणजे परमेश्वर त्या जीवाला आपलं प्रेम साधन, भक्ती साधन, म्हणजे सर्व जी काही साधना आहेत त्या साधनामध्ये जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर ह्यांना प्राप्त करण्याची साधनं आहेत. त्याच्यामध्ये परमेश्वराला प्राप्त करण्याची 2 साधनं सांगितलेली आहेत. एक ज्ञान साधन आहे, भक्ती साधन आहे. ज्ञान साधन हे बहिर्यागामध्ये मोडतं, त्याच्यामध्ये आंतर्याग देखील आहे. आणि भक्ती साधन जे आहे ते आंतर्यागामध्ये मोडत असतं. आणि ती अंतर आवडी त्या जीवामध्ये संचरल्या जात असते आणि ती आवडी कुठूनही निर्माण करावी लागत नाही. कुणाला बघून ती आवडी वाढत नसते. ती जी आवडी आहे मुळातच त्या वैयक्तिक त्या जीवाच्या जीव स्वरूपातनं ती वृद्धिंगत होत असते आणि ती निर्माण होत असते. आणि म्हणून इथे प्रेम साधन जे आहे ते उत्तम म्हटलेलं आहे, कारण की त्यामध्ये परमेश्वराविषयी अतीव आवडी ज्ञानीयापेक्षा प्रेमियामध्ये आहे. म्हणून ज्ञानीया सुद्धा प्रेम साधन जे आहे, भक्ती साधन आहे, त्याची आशंसा करतात की असं जर का उत्तम साधन आहे तर ते मला प्राप्त व्हावं. साहजिकच आहे, आपल्याला एखादं वस्त्र मिळालं आणि आपल्या बाजूला बसले त्यांनाही मिळालं
त्यांच्या वस्त्राचा रंग जर का चांगला असेल तर आपल्याला असं वाटतं तो उत्तम रंग मला मिळाला पाहिजे. तसं मला ज्ञान झालं आणि समोरच्यांना प्रेम झालेलं आहे, भक्ती साधनाचा संचार झाला आणि बघितलं की आपल्यापेक्षा त्यांच्यामध्ये आवडी जास्त आहे, परमेश्वराच्या विधी पालनाचं जे काही अनुकरण आहे ते आपल्यापेक्षा ते जास्त करतायत, तर साहजिकच आपल्याला वाटलं पाहिजे नाही हे प्रेम साधन मला झालं पाहिजे. आता असं आहे की एकदा ज्ञान साधन झालं तर मग प्रेम होणार नाही, दोन्ही साधनं वेगळी आहेत. मग या बाबतीमध्ये एकदा महादाईसा वगैरे स्वामींशी चर्चा करतात आणि त्याच्यामध्ये स्वामींनी सांगितलं, एरवी तर ज्ञानियाला प्रेम होणे नाही, ज्ञानियाला ज्ञान साधनेसनच तो पुनःसंबंधी जाणार आहे. परंतु जर का ज्ञानियाने जर आग्रह तळमळ जर का व्यक्त केली, सन्निधानी आग्रह असन्निधानी तळमळ, आणि तळमळीत जन्माते धाडी त्यासी परमेश्वर आपले प्रेम देऊ शकतात. जर का ज्ञानियाने आवडी वाढवली तर मग तो प्रेम साधनेला योग्य ठरू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी ज्ञानियाला प्रेमाची संधीच नाही आहे, भक्ती साधनेची संधीच नाही आहे, पण ती संधी आहे हे आमच्या स्वामींनी वचनाद्वारे निरूपण केलं. आणि आमच्या महादाईसांना ते ऐकल्यानंतर आनंद झाला. ते तडक भट्टोबासांकडे गेल्या. भट्टोबास काही स्वामींच्या सेवेमध्ये होते, व्यापारामध्ये होते, आणि त्यांनी सांगितलं की हा भट्टो, ज्ञानियाला सुद्धा प्रेमाचा उपाय आहे बरं का. तेव्हा भट्टोबास त्यांना विचारतात, ते तुम्ही म्हणताय का स्वामींनी म्हटलं, का तुम्ही तुमच्या मनाचं म्हणताय काही? म्हणजे स्वामींनी म्हटलं. भट्टोबासांनी ती सेवा तिथे थांबवली आणि लगेच स्वामींजवळ आले आणि विचारलं, हा म्हणे ज्ञानियासी प्रेमाचा उपाय आहे? स्वामी म्हणतात हो आहे. मग स्वामींना ते विचारतात की तुम्ही कधी आम्हाला सांगितलं का नाही? स्वामी म्हणतात तुम्ही कधी विचारलं नाही. म्हणजे काही ज्या बाबी आहेत तुम्हाला न विचारता सांगितल्या जात असतात, काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला विचारल्यानंतरच सांगितल्या जातील. तुम्ही आम्हाला विचारलं जरी नाही तरी आम्हाला काही सूचना तुम्हाला द्याव्या लागतात, विधी सांगावे लागतात. काही विधी असे आहेत जे तुम्ही विचारल्यानंतरच सांगण्यात येतील, त्याशिवाय नाही. आणि त्याही पेक्षा असे काही विधी आहेत, काही रहस्य आहेत, ते तुम्ही आम्हाला विचारलं तरी आम्ही तुम्हाला सांगणार नाही, कारण की सांगून सुद्धा त्याचा उपयोग आत्ता नाही होणार. तो तुम्हाला जेव्हा स्वानुभव येईल, तुम्ही त्या विधी आचरणात असाल, तुम्ही जर का म्हटले की बाबा भिक्षेला गेल्यानंतर कसं सहाय्य होतं, तर ते आता तुम्हाला नुसतं सांगून चालणार नाही. त्याचा अनुभव तुम्हाला स्वतःलाच भिक्षेला जाऊन तो घ्यावा लागणार. काही बाबतींमध्ये तुमचा स्तर वाढवावा लागतो आणि मग तुम्हाला ते सांगावं लागतं. लहान मुलांना जर का आपण असं काही दाखवलं तर त्याला ते दिसत नाही, आपल्याला दिसत असतं आणि त्याला दिसत नाही. मग लक्षात येतं अरे तो खाली उभा आहे, त्याला उचलून घेतलं तर मग त्याला ते दिसणार आहे. मग त्याला आपण उचलून घेतो, त्याच्या उंचीचा स्तर वाढवतो. तसं काही गोष्टी, काही विधी तुम्हाला तुमचा ज्ञानाचा स्तर वाढवल्याशिवाय समजणार नाही. पूर्व काळात काय व्हायचं, आम्ही संवत्सरला होतो, मग तिथे काही आम्ही गुरुजींना, मामाजींना काही प्रश्न विचारले. आता आम्हाला अपेक्षित असायचं की आम्ही प्रश्न विचारायचे आणि त्यांनी उत्तर दिलं पाहिजे, गुरु आहेत ते. परंतु मामाजी काही काही प्रश्नांची उत्तरं द्यायचे आणि काही प्रश्नांच्या उत्तरांच्या बाबतीत म्हणायचे की 12 वर्षाने सांगेन मी. आम्हाला नवीन नवीन हे कळतच नव्हतं की आत्ता प्रश्न विचारले, आम्हाला आत्ता उत्तर पाहिजे. मामाजी सांगतात की मी 12 वर्षांनी याचं उत्तर देईल तुम्हाला. मग आता त्यांच्यासमोर काही बोलता यायचं नाही. मग आता आमचं चालू आहे वचन पाठांतर चालू आहे. मग आम्ही वचन अर्थ पाठांतराचा अभ्यास आमचा जेव्हा चालू व्हायचा तेव्हा त्याचं उत्तर आम्हाला त्याच्यामध्ये मिळून जायचं. अर्थात त्याच्यापेक्षा काही महत्वाचा प्रश्न असेल अजून तर तो आम्हाला वचन अर्थामध्ये कळत नव्हता. ते जेव्हा आमचं लक्षण स्थळ सुरू झालं तेव्हा त्याच्यात त्याची उत्तरं मिळाली. म्हणजे मामाजी जे सांगतात आम्हाला की 12 वर्षांनी, म्हणजे आत्ता तुमचा तो स्तर नाही आहे, आता ते तुम्हाला कळणार नाहीये की हे काय आहे, याचा अर्थ
याचं उत्तर जरी दिलं तरी ते आपल्या डोक्यावरून जाणार आहे. मग ते कधी कळेल तर तुम्हाला त्या टप्प्यामध्ये जावं लागेल, त्या स्तरामध्ये जावं लागेल. आपण जरी म्हटलं की जिथे आपण चाललो तिथलं मंदिर कसं आहे, आता मी ते कितीही वर्णन करून तुम्हाला सांगितलं तरी सुद्धा तुम्हाला ते डोळ्यासमोर येणार नाही. मग मी काय सांगेन, थोडं 5 मिनिटांनी सांगतो मी तुम्हाला. 5 मिनिटात आपण इथे पोहोचणारच आहोत. मग तुम्हाला वाटेल जी गोष्ट आता सांगू शकता ते 5 मिनिटांनी का सांगता, तर 5 मिनिटांनी आपण त्या जागेवरच पोहोचणार आहे. त्याची सांगायची गरज नाही, तुम्हाला ते सर्व दिसणार आहे. तसं काही रहस्य आहेत, काही स्वामींचा गर्भित अर्थ आहे, स्वामींचा ते सांगण्यामागचा हेतू आहे, तो आपल्याला कधी कळणार आहे, तुम्हाला त्या टप्प्यात जावं लागेल. आणि म्हणून काही बाबी विचारल्यानंतरही सांगितल्या जात नाही, कारण की ते स्वामी सांगतात की अनुभवी जे ते निके. सगळ्याच गोष्टी सांगता नाही येणार. काही गोष्टींचा अनुभव जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तुम्हाला तो विषय स्पष्ट त्याच्यामध्ये होणार आहे. आणि म्हणून इथे भट्टोबास म्हणतात, तेव्हा स्वामींनी त्यांना उत्तर दिलं, तुम्ही कधीच आम्हाला प्रेमाच्या बाबतीमध्ये, भक्ती साधनेच्या बाबतीत आम्ही जेव्हा सांगितलं भक्ती साधन उत्तम आहे, तरी तुम्ही आम्हाला विचारलं पाहिजे होतं की हे साधन आम्हाला कसं प्राप्त होईल. ते तुम्ही विचारलं नाही म्हणून आम्ही सांगितलं नाही. म्हणून प्रश्न जे आहेत ते विचारत राहिले पाहिजे. प्रश्न विचारण्यासाठी परत श्रवण करावं लागतं, ज्ञान ऐकावं लागतं. ज्ञान ऐकत राहिले तर मग तुम्हाला प्रश्न निर्माण होतील. वाचत राहिले तर प्रश्न निर्माण होतील. आणि ते श्रवण करत राहिले, त्या श्रवणामध्येच तुम्हाला उत्तर सुद्धा त्याच्यामध्ये मिळतील. एका ठिकाणी निरूपण होतं माझं, आणि एक वयस्कर आई आल्या, मला बोलल्या की माझे काही प्रश्न आहेत. म्हटलं आता सकाळचं सत्र झालं की मग दुपारी तुम्हाला मी उत्तर देतो त्याचं. तुमचे काय प्रश्न असतील ते मला सांगा, आता आपली पोथीचा वेळ झालेला आहे म्हटलं. ते म्हटले ठीक आहे. मग मी सकाळचं सत्र करून आलो आणि त्या आई परत आल्या. म्हटलं आई मी तुम्हाला दुपारी बोलवलेलं आहे, आता नाही. ते म्हणाले बाबा मी तुम्हाला काहीच प्रश्न सांगितले नाही, पण या निरूपणात तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तर मला देऊन दिली. त्यांचे प्रश्न मला माहित नाही, पण उत्तर दिल्या गेली. का बरं दिल्या गेली? कुठेतरी तळमळ त्यांची देवाशी निगडीत होती. देवाला म्हणजे मला ते प्रश्न त्यांनी नाही विचारले, ते प्रश्न थेट देवापर्यंत पोहोचले. त्याची उत्तर देवानेच देऊन दिलेली आहेत. श्रवणाचा हा लाभ होत असतो. अनेक वेळा मला काही प्रश्न केले जातात, मी काही प्रवासात असेल तर मी सांगतो मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगतो, फोन करतो तुम्हाला, मग तुम्ही तुमचे प्रश्न सांगा, मग आपण बोलूया, मी आता प्रवासात आहे. थोड्या वेळाने अर्धा तासाने त्यांचं पण होतो, बाबा मी तुमची दुसरी एक रेकॉर्डिंग ऐकली, त्याच्यात मला त्याची उत्तर मिळून गेली. म्हणजे तुमचे प्रश्न हे आमच्यापेक्षा देवापर्यंत पोहोचले पाहिजेत, तर देव तुमच्या पद्धतीने तुम्हाला त्याची उत्तरं प्राप्त करून देत असतात. म्हणून प्रश्न पडले पाहिजेत, श्रवण केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, धर्मवार्ता केली पाहिजे, इत्यादी प्रकारे आपली जर का परमेश्वराच्या या कार्याविषयी विशेष आवडी असेल तर इथे सगळ्या गोष्टी आपल्याला परमेश्वर प्राप्त करून देत असतात. तर इथे स्वामींनी सांगितलं की तळमळीत तुम्हाला काय करावं लागेल, आपला जन्म परमेश्वराला द्यावा लागेल, तर परमेश्वर काय करतील, तुम्हाला आपलं प्रेम देतील. मागासुरी पाटी जो ज्ञानिया तो उत्तम. इथे हे जे साधन आहे तळमळीत जन्माते धाडी सांगितलं, तर यापेक्षा उत्तम अशी जी काही देहक्षेपणे उत्तम प्रकारचं तर नसेल, याही पेक्षा ना सांगतात याही पेक्षा उत्तम साधक आहे. तळमळीत जन्माते धाडी हे जर का आम्हाला उत्तम वाटत असतील तर त्याही पेक्षा उत्तम साधन किंवा देह क्षेपणारी व्यक्ती आहे मागा सुरी पाटी जो ज्ञानिया सांगितला. म्हणजे मागे विचारस्थळामध्ये विचार वचनांमध्ये सांगितलं की सुरी पाटी विष वाघवळ हे आता ज्ञानियांच्या बाबतीमध्ये सुरू आहे. कुठला ज्ञानिया उत्तम? सुरी पाटी विष वाघवळ म्हणजे एखाद्या सन्निधानातला जो पुरुष आहे त्यांना जर का
ईश्वर वियोगाचं दुःख झालं, यथा आमचे भट्टोबास आहेत. ह्यांना ईश्वर वियोगाचं दुःख झालं आणि ईश्वर वियोगास्तव आता आपण जगू शकत नाही. आणि मुळातच ती व्यक्ती, भट्टोबासांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेच, की स्वामींशिवाय ते राहूच शकत नाही आहेत. मग काय करतात की जीवही जात नाही, कारण की भक्तासारखं नाही की ऐकत खेव जाय लगेच, 3 वेळा विचारून देह सोडल्या जाईल असं नाही, तो अधिकार नाही जोडलेला आहे. मग तो काय करतो, सुरी पाटी विष वागवळ सुरी, म्हणजे धारदार शस्त्राने स्वतःला संपवून टाकतो, विष प्राशन करतो. किंवा सुरी पाटी म्हणजे एखादं पातं असतं ना, धारदार शस्त्र असेल, पहिलं सुरी म्हणजे टोकदार शस्त्र झालं, पाती म्हणजे धारदार शस्त्र झालं. आणि सुरी पाटी विष वाघवळ किंवा वाघ नखे उपलक्षणे, कुठल्याही साधनाच्या माध्यमातून तो आपलं आयुष्य संपवतो. विरह दुःख एवढं असतं की त्या वेळेला आपण काय करतोय, फक्त देवाशिवाय आपण जगायचं नाहीये एवढाच विचार डोक्यामध्ये असतो. स्वतःला या देहातनं काढून टाकायचं आहे एवढाच विचार मनामध्ये असतो. त्याच्यामुळे तो उपाय करून देह आपलं धाडतो तो उत्तम आहे. आणि तळमळीचा जो आहे तो त्यांच्या पुढचा आहे, मध्यम आहे. कारण की तळमळीत जन्माते धाडी त्यांना वेळ जातो थोडासा, परंतु उपाय करून जो धाडतो तो लगेच. जसं आपल्याला निरूपणाला यायचं आहे, कोणी सांगितलं निरूपण आहे बरं का सकाळी, कळल्या लगेच इथे हजर होणं, किती वाजता आहे काय काहीच नाही, लगेच हजर होणं ते उत्तम. एखादी व्यक्तीला जर का सांगितलं निरूपण आहे तर ते विचारत राहतात किती वाजता आहे काय वाजता आहे, मग त्याच वेळेला चालू होतं का उशिरा चालू होतं, मग संपतं किती वाजता, याच्यातच काय होतं खूपसा वेळ विचार विनिमय मध्ये खूप भरपूर वेळ निघून जातो. काही गोष्टी ज्या असतात त्या पटकन करून मोकळं व्हायचं असतं, त्याच्यासाठी तुम्ही जर का वेळ दिला मग त्याच्यामध्ये काय होतं ते सत्व राहत नाही. आणि काही बाबतींमध्ये ते असं पटकन करून मोकळं नाही व्हायचं, त्याच्यासाठी तो वेळ द्यावा लागतो, त्या विधीसाठी, त्या ज्ञानासाठी, त्या आचरणासाठी, तो अधिकार वाढवण्यासाठी एक वेळ द्यावा लागतो, तरच ते होतं. अविचाराने काही गोष्टी करायच्या नसतात आणि काही गोष्टी नुसतंच विचार करत बसायच्या नसतात, या दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजेत. म्हणून सुरीपाटी विष वागवळ या वचनातला जो ज्ञानी आहे तो लगेच ईश्वर वियोगास्तव उपाय करून आपला देह संपवतो. अशा पद्धतीने तो ज्ञानी जो आहे, एक तर स्वामींनी सांगितलं की आत्महनन करू नये, आत्मघात करायचा नाही आणि दुसऱ्याचाही घात करायचा नाही, दोन्ही सांगितलंय देवाने. परंतु तो ज्ञानिया मात्र करतो, पण कशामुळे करतो त्याचं उद्दिष्ट वेगळं आहे. एरवी लोक जगभरामध्ये जे आत्महत्या करतात ते कोणी देवासाठी आत्महत्या करत नाही, ईश्वर वियोगास्तव स्वतःला संपवत नाहीत. ते काय करत असत, त्यांच्या व्यावहारिक वादामुळे ते तम गुणाचा उच्चांक वाढतो. एरवी जेही आत्मघात करतात स्वतःचा, त्यांना आत्मघात करताना त्रास होतो, भरपूर पश्चाताप होतो. एका ठिकाणी काय झालं, आमच्या मंदिराच्या बाजूलाच परिवार 2 राहायचे, 2 घरं त्यांची. मग त्यांच्यात काय झालं, एकदा वाद झाला भरपूर. मग मी छोटा होतो तेव्हा, मग ती वाद झाल्यानंतर महिला वर्गाचं काय असतं, रागाच्या भरामध्ये पेटवून घ्यायचं स्वतःला. मग ती एक महिला त्या रागाच्या भरात स्वतःच्या घरात धावत आली की मी आता स्वतःला संपवते, आणि स्वतःवर ते रॉकेल ओतून घेतलं, काडीपेटी लावली, आणि जसं ते जळलं तिला चटका लागला, बाथरूम मध्ये जाऊन परत पाणी ओतून घेतलं. म्हणजे आम्हाला वाटलं आता काय दृश्य बघायला मिळेल, म्हणजे किती भयानक दृश्य होऊन जाणार आहे आता. परंतु लगेच दुःख झालं, तेव्हा कळालं की आत्महत्या करणारा व्यक्ती त्या तमगुणाच्या उच्चांकामुळे तसा पाऊल उचलतो, परंतु नंतर त्यालाही त्याचा पश्चाताप होतो, त्यालाही त्याचा त्रास होतो. म्हणून आत्मघातामध्ये किंवा इतरांचा घात करण्यामध्ये अतीव दुःख आहे, देहाला, जीवाला, आपल्या देहातल्या जीवजंतूंना. म्हणून स्वामींनी ते नाही सांगितलेलं आहे. परंतु ईश्वर वियोग असतं, ज्या वेळेला ईश्वरचा, आता जर का आपण हे केलं सुरीपाटी विष वागवळ तर चालणार नाही. ते त्याच काळामध्ये जेव्हा ईश्वर सन्निधानी आपण आहोत तेव्हाच ते वियोगाचं दुःख आणि तेव्हाच ते सुरीपाटी विष वागवळ केलं
तर स्वामी सांगतात आत्महाननरूप मळ लागे पर वाया नवचे, म्हणजे देव त्याला वाया जाऊ देत नाही. दोष लागतो पण त्या दोषाचं जे काही नरक आहे तिकडे देव जाऊ देत नाही. आणि ज्या उद्दिष्टाने त्यांनी देह क्षेपलेला आहे, सुरीपाटी विष वागोळा केलेला आहे, ते उद्दिष्ट ते फळ परमेश्वर त्यांना प्राप्त करून देतात. आणि म्हणून आता आपल्यासाठी विधी कुठला आहे बरं? सुरीपाटी विष वागोळ हा विधी आपल्यासाठी आत्ता नाही. आपल्यासाठी विधी आहे तळमळीत जन्माते धाडी प्रस्तुत वचन, किंवा मागील वचन वटो वटो करीत दुःखपूर्वक आपल्या मृत्यूची वाट बघणं, नव्हे तर परमेश्वर दर्शनाची वाट बघणं, हा विधी आपल्याला देवाने दिलेला आहे. तळमळतो मध्यम तळमळीत, या वचनाचा जो पुरुष आहे तो कसा आहे? मध्यम म्हणून त्याला मानल्या गेलेला आहे. काजे अवस्था उपजवनी धाडीत असे, याला मध्यम का म्हटलं बरं? तळमळीत देवाने सांगितलं तशा प्रकारे जर का तो करतो आहे तर ना तळमळीत आणि सुरीपाटी विष वागोळ याच्यामध्ये काय फरक आहे की सुरीपाटीवाला लगेच आपला देह सोडून देत असतो उपाय करून, आणि तळमळीत जन्माते धाडीत तो व्यक्तीचं कसं असतं? जे अवस्था उपजवनी धाडीत असे, अवस्था उपजवनी त्यांच्यामध्ये अवस्था प्रगट होतात. आता भटोबासांमध्ये त्या अवस्था प्रगट झाल्या. 10 अवस्था आहेत. अभिलाष अथ चिंताच स्मरणम गुण कीर्तनम उद्वेगश्च प्रलापश्च वगैरे वगैरे, जडता मरण, अशा त्या 10 अवस्था आहेत. त्या 10 अवस्था प्रगट होतात. पहिली अवस्था आहे अभिलाष. ईश्वर गेलेले आहेत, त्यांना मला भेटायचं आहे, त्यांच्या जवळच राहायचं आहे, म्हणून अभिलाष निर्माण होतं की माझा देव मला पाहिजे. चिंताचं म्हणजे त्याच्यामध्ये काळजी निर्माण होते. कसली? परमेश्वराविषयीची काळजी, असन्निधानाविषयीची काळजी, स्मरण, त्याच्यासाठी स्मरण, सतत देव 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 देव. जेव्हा महादाईचा भटोबासांना भानकिडीला म्हणतात चल देवाने आपल्याला बोलवलेलं आहे, म्हणजे देव आले, हे देव नव्हे, हे रिद्धपूरला श्रीप्रभू आहेत. म्हणतात नाही, माझा देव तो श्री चक्रधर. आमचे आचार्य भटोबास भिक्षेला जातात तेव्हा भिक्षा म्हणत नाही, ते म्हणतात मला माझा श्री चक्रधर द्या. तुमच्याकडे जर का देव आले असतील, कन्वेच्या जीवांकडे देव जातात, तुमच्याकडे आले असतील तर मला द्या देव, मला अन्न नका देऊ, देव द्या. अशा प्रकारचं जी काही अवस्था आहे, अशा 10 अवस्था प्रगट होतात. आणि त्यामध्ये शेवटची अवस्था कशी? जडता मरण. जडता म्हणजे ही 9वी अवस्था आहे. दगडासारखं होऊन जातं, हालत नाही अजिबात व्यक्ती, बेशुद्ध सुद्धा नाही आणि शुद्धीवर सुद्धा नाही. आणि मरण म्हणजे ती एकदम शेवटची अवस्था आहे. कधी श्वास बंद होऊन जाईल, म्हणजे नंतर श्वास घ्यायचं सुद्धा त्याच्यामध्ये त्राण नसतो किंवा ती इच्छा नसते. आणि मरण म्हणजे ईश्वराला तो जीव समर्पित होत असतो. आणि ह्या अवस्था प्रगटण्यामध्ये किती वेळ जाऊ शकतो काही सांगता येत नाही. एकदा अवस्था प्रगट झाली की सांगता येत नाही. एकदम खूप 99 वर्षाची व्यक्ती जर का आजारी पडली आणि डॉक्टर म्हटले की बाबा आता काही सांगता येत नाही, यांना घरी घेऊन जा, आता आपण सांगू शकतो का ते किती दिवस जगू शकतात किंवा कधी त्यांचा मृत्यू होईल? नाही सांगता येत. काही जीवांविषयी सांगितता येतं, सगळ्यांविषयी नाही सांगता येत. त्याचा अवस्था प्रगट झाल्या, परंतु देह कधी क्षेपल्या जाईल, शेवटची अवस्था कधी प्राप्त होईल सांगता येत नाही. कदाचित 24 तासामध्ये होऊ शकतं, नाही तर 24 दिवस सुद्धा लागू शकतात. असा ज्याच्या त्याच्या अधिकारानुरूप ते देह क्षेपल्या जात असतं. जेणे जाय मोकली सुकवी तो कनियस. तर तो कनियस तो कोणता? न जेने जाय मोकली म्हणजे सुरीपाटी ज्याने केली तो उत्तम, तळमळीत तो मध्यम, आणि तिसरा कनियस साधनवंत सांगितलेला आहे की तो जाय ज्यामुळे देह जाईल. अशा प्रकारचं तो काय करतो? आपल्या आहारावर नियंत्रण करतो. त्याला चर्या वगैरे असं म्हणतात. आहारावर नियंत्रण केल्या जातं. आवडीचे पदार्थ, इंद्रियार्थ वगैरे हे सगळं सोडून दिलं जातं. ईश्वर वियोग असतं, ते अन्न गोड लागत नाही, ते सोडलं जातं. इत्यादी प्रकारे मोकली म्हणजे निर्जन ठिकाणी, लोकांतामध्ये राहत नाही. लोकांतामध्ये राहून त्या ठिकाणी औदास्य प्राप्त होतं. जेवढं देव आठवता येईल, कुठे आठवता येईल?
निर्जन स्थळी एकांक स्थळी आठवता येईल, तिथे जाऊन नुसतं सतत देवाला आठवणं आहे. सुकवी म्हणजे अन्न वगैरे यावर इतकं नियंत्रण आणि औदास्य आहे की सुकवी म्हणजे त्यामुळे आपला देह तो सुकवतो. तो कनियस आता अवस्था प्रगट जे आपण बघितलं तळमळीत, त्यांच्याही पेक्षा यांना अधिक वेळ लागू शकतो. देह कधी सुकेल काय? आपण काही लगेच अन्न कमी केले की आपण लगेच देह सुकत नाही आपला. लगेच देह जाण्यासाठी, ईश्वरासाठी देह जाण्यासाठी तेवढं दुःख आणावं लागतं, निर्माण करावं लागतं. ते दुःख लोकांतामध्ये निर्माण नाही होत, ते एकांतामध्येच जावं लागतं त्यासाठी. म्हणजे इत्यादी प्रकारे त्यांच्या साधनेला त्यांचाही देह क्षेपला जातो. ईश्वर त्यांनाही स्वीकारतात, पण त्यांचा कालावधी मोठा असू शकतो आणि त्याच्यामुळे ते कनियस, देह क्षेपण्यार्थी कनियस. एरवी ईश्वराचं कार्य ते करतायत येण्यार्थी तिघही कसे आहेत? उत्तमच आहेत. फक्त देह क्षेपण्यार्थी आपण उत्तम, मध्यम, कनियस असं लावलेलं आहे. आणि म्हणून सांगतात की तो कनियस जैसिया भक्ताचिया तिन्ही अवस्था, भक्ताच्या 3 अवस्था जसं सांगितलेलं आहे की विषय प्रेमिया जो भक्त असतो, रुक्मिणी औसा उपलक्षणे, ते काय करतात? ऐकत खेव जाय, म्हणजे ऐकत खेव, परमेश्वरांनी बीजे केलेलं आहे, अवताराने बीजे केलेलं आहे, हे जसं कळालं तशा ते ऐकल्या ऐकल्या तिथेच देह जातो, कुठलीच हालचाल दुसरी होत नाही. कृष्ण महाराजांनी अफवा पसरवली की जर राज्यामध्ये सांगा की कृष्ण महाराजांचं जहाज बुडालं आणि ते सरले. आता हे कळलं राज्यभरामध्ये आणि सगळेजण दुःख करायला लागले, रडायला लागले. सत्यभामादी वगैरे सगळे त्या समुद्र किनारी आले आणि मग बघतात की काय तिकडून जहाज आलं आणि त्याच्यातनं कृष्ण महाराज उतरले. सगळ्यांना आनंद झाला सगळं काही. कृष्ण महाराजांनी बघितलं की रुक्मिणी कुठे आहे. ते सत्यभामा म्हणतात बघा एवढं सगळं झालं आणि यांना रुक्मिणीचं पडलेलं आहे. परंतु रुक्मिणी कोण होत्या? विषय प्रेमिया होत्या. त्यांची काळजी काय आहे? त्याच्यामुळे आहे. आणि कृष्ण महाराज आले, सत्यभामा वगैरे सगळे सोबत आहेत, तर रुक्मिणी औसा कुठे होत्या? आरशासमोर बसलेल्या होत्या. शृंगार त्यांचा सुरू होता आणि आरशासमोर एकट्याच बसलेल्या होत्या. ते म्हणाले बघा एवढी सगळी बातमी पोचली, सगळे दुःखामध्ये आहेत आणि रुक्मिणी काय करते आहे? इथे शृंगार करते आहे, तिला कसलंच दुःख नाही आहे. परंतु कृष्ण महाराज त्यांना असा हात लावला तर त्यांचं देह लगेच खाली पडलं, म्हणजे देह सोडलंच होतं. विषय प्रेमियाची विशेषता अशी आहे की त्यांना जर का सांगितलं ईश्वर अवतार नाहीत आता, तर त्यांची हालचाल दुसरी होत नाही, सरळ त्यांचं देहातनं जीव निघण्याची प्रक्रिया सुरू होऊन जाते. रुक्मिणी औसांची ती प्रक्रिया सुरू झालेली होती. कृष्ण महाराजांनी वेळेवर येऊन त्यांना सावध केलं आणि मग ती प्रक्रिया थांबली त्यांची. ही विशेषता विषय प्रेमियाची उत्तम प्रकारचं देहत्याग आहे. त्यानंतर चौकळिकेचे जे प्रेमी आहेत त्यांचं कसं आहे की ऐकत खेव जायच, ऐकत खेवच जातं, परंतु ते 3 वेळा विचारतात. त्यांनी सांगितलं की तुमचे स्वामी त्यांचे ऐसे ऐसे झाले, सर्पदंश झाला त्यांना. माधव भक्तांनी विचारलं सत्य? ते म्हणाले सत्य. परत विचारलं सत्य? ते बोले हो सत्य. तिसऱ्यांदा त्रिशुद्धी केली. खरं सत्य का तुम्ही म्हणता ते? हो म्हणे मी जे बोलतो ते सत्य आहे, असं म्हटलं आणि देह सोडून दिलं लगेच. बाकी काहीच नाही. म्हणजे ते त्यामध्ये कालावधी जातो, परंतु विषय प्रेमी असा तोही कालावधी जात नाही, लगेच देहक्षेप सोडून दिलं जातं. यांचं ऐकत खेव जाय म्हणजे एकाचे ऐकत खेव जाय, ह्याच्यात विषय प्रेमी आणि चौकळीकेचे प्रेमी दोघं आले. एका अवस्था प्रगटे, याच्यामध्ये 3 कळिकेचे आणि 2 कळिकेचे प्रेमी आले की त्यांची अवस्था प्रगट होते. ईश्वर अवतार गेले हे समजल्यानंतर जे 3 कळिकेचे प्रेमी आहेत त्यांचं एका प्रहराच्या आत त्यांची ती अवस्था सुरू होते आणि जे 2 कळिकेचे प्रेमी आहेत त्यांची 1 प्रहरानंतर त्यांची ती अवस्था सुरू होते. अर्थातच आपण फक्त वेळेचं गणित नाही लावायचं,
तर यांची अवस्थेचा काळ वेगळा जास्त असेल. 2 कळिकेच्या प्रेमियांचा, 3 कळिकेच्या प्रेमियांचा अवस्थेचा जो काळ आहे, दशावस्था प्रकट होऊन देहक्षेपणे, याला थोडासा कालावधी अजून कमी लागतो. ऐकत खेव मध्ये चौकळीकीच्या प्रेमीला अजून कमी काळ लागतो आणि विषय प्रेमियांना तर काळच लागत नाही, त्यांना त्याच्याही पेक्षा अल्प काळ लागतो. येणे अर्थी उत्तम मध्यम. आणि जे एक कळिकेचे प्रेमी आहेत, 22 उपलक्षणे, त्यांना काय करावं लागतंय? सुरी पाटी विष वागवळ, हे अर्थात प्रेमियाचं वचन आहे. आणि वर त्याला स्वामींनी अजून पद जोडलेले, हेच जरी ज्ञानिया करी. एक कळिकेच्या प्रेमियासारखं जर का जिथे सांगितलेलं आहे की एक कळिकेचा जो प्रेमी आहे, सुरी पाटी विष वागवळ असा उपाय करतात, त्याच सारखा उपाय जर का ज्ञानियाने केला तर त्यांना सुद्धा त्याचा लाभ होतो, हे असं सांगितलेलं आहे. इथे आपण जसं भक्तांच्या अवस्था सांगितल्या, एकाचे ऐकत खेव जाय, एका अवस्था प्रकट आणि एक उपाय करून धाडी, तशा पद्धतीने इथे सुद्धा ज्ञानियाची सुरी पाटी, तळमळीत जन्माते दाढी आणि पुढे अजून अवस्था प्रकट होईल वगैरे असे 3 टप्पे याच्यामध्ये सुद्धा झालेले आहेत. टीकाकार शंका करतात, आपले प्रेम का, म्हणजे इथे वचनामध्ये स्वामी सांगतात की तळमळीत जन्माते धाडी त्यासी परमेश्वर आपले प्रेम देते. असं का म्हटलं? आपले हा शब्द का विचारला? तिथे निज प्रेम देती वगैरे असं का नाही उच्चारलं ना? जे विषय प्रेम निराकरिले, विषय प्रेम निराकरिले, म्हणजे त्या ठिकाणी ईश्वराच्या त्या श्री मूर्तीच्या संबंधित. आता इथे अजून एक निर्णय येतो की विषय प्रेमी जे असतात आणि इतर 4 कळिकेचे प्रेमी असतात, 1, 2, 3 आणि 4 कळिकेच्या प्रेमियांच्या बाबतीमध्ये असं आहे की परमेश्वर त्यांच्यामध्ये भक्ती साधनेचा संचार करतात दृष्टीद्वारे. विषय प्रेमियाचं तसं नाही. विषय प्रेमिया यांची ईश्वराच्या विषयी एवढी आवडी आहे की ईश्वराच्या श्रीमूर्तीशी ती आवडी निगडीत आहे. त्याच्यामुळे काय होतं की त्यांची त्या देहाविषयीची आवडी आहे आणि ती एवढी आवडी आहे, एवढी आवडी आहे की त्या आवडीचं म्हणजे तुम्ही परिमाण जे आहे, म्हणजे मोजमाप जे आहे ते तुम्ही करू शकत नाही. ती आवडी देहासंबंधित आहे. ईश्वराच्या ठिकाणी जे काही प्रेम आहे त्या प्रेमामुळे ती साधना जी आहे त्यांची ती सुरू असते. आणि म्हणून इथे विषय प्रेम निराकरिले म्हणजे देहाचं प्रेम निराकरण केलेलं आहे. इथे स्वस्वरूपीच्या प्रेमाबद्दल सांगितलेलं आहे. विषय प्रेमी जे आहेत ते देहाशी संबंधित त्यांचं स्नेह आहे, पण आवडी मात्र उत्तम प्रकारची आहे, त्याच्यामध्ये दोष नाही आहे कुठल्या प्रकारचा. आणि इतरांची जी आवडी आहे ती भक्ती साधनेचा संचार केलेला आहे म्हणून देखील आहे. आणि त्यांना पूजा अवसर काळी परमेश्वराचं स्वरूप दिसतं. 4ही कळिकेच्या प्रेमियांना 1, 2, 3, 4 त्यांना ते स्वरूप दिसतं आणि त्याच्यामुळे सुद्धा ती त्यांची आवडी आहे. आणि म्हणून इथे विषय प्रेमाचं जे काय आहे साधन त्याचं निराकरण केलेलं आहे. दुसरे तिये मूर्तीचा संभवितेची, अजून आपुले का म्हटलं बरं न? दुसरे तिये मूर्तीच्या संभवितेची म्हणजे ज्या अवताराने या ठिकाणी ज्ञान दिलेलं होतं त्या अवताराच्या वियोगास्तव जर का देह क्षेपलं, प्रेम साधनाचं जर का निष्पत्ती जर का झाली तर प्रेम देण्याला तेच अवतार येतात. यथा श्री चक्रधर स्वामींच्या वियोगास्तव आचार्य भटोबासांनी आपलं देह क्षेपलेलं आहे. आता जेव्हा पुनःसंबंधी ते जन्मतील तेव्हा तिथे त्यांना प्रेम साधनाचा संचार होणार आहे. पुनःसंबंधीच केल्या जातात. त्यावेळी स्वतः श्री चक्रधर स्वामीच तिकडे येणार आहेत. म्हणून म्हटले आपुले म्हणजे ज्या अवताराचं ज्ञान तेच अवतार प्रेम द्यायला येणार, म्हणून आपुले असं म्हटलेलं आहे. ना तरी आणि यदा कदाचित त्या अवतारांनी बीजे केलं तर चक्रपाणी महाराजांकडनं ज्ञान झालं आणि त्यांच्या वियोगास्तव देह क्षेपलं, परंतु तोपर्यंत त्या अवतारांनी जर काही बीजे केलं असेल, कामाख्या निमित्त पुरत त्यागला असेल तर मग काय ना तरी म्हणजे तसं असेल तर आपले निजते म्हणजे प्रेम मात्र कुठलं देतात? स्वरूपातलंच देतात.
याचा अर्थ काय झाला? अवतार कुठले का असेनात, परंतु ते जेव्हा त्या साधकाला प्रेम साधनाचा संचार करणार ते आपल्या निज म्हणजे स्वतःच्या स्वरूपातलंच ते प्रेम जे आहे त्या जीवाला देणार आहे. परमेश्वराचं जे स्वदातृत्व आहे त्यातनच त्या जीवाला प्रेम साधनेचा संचार करणार. आणि म्हणून आपले निजते म्हणजे अवतार कुठले जरी असले तरी प्रेम मात्र परमेश्वर त्यांच्या स्वरूपाईकच देणार आहे. तळमळी तो जरट विरहिया. आता सांगतात की या वचनामध्ये तळमळीत जन्माते धाडी असं म्हटलं, तर तळमळीत जन्माते धाडी, तर हा पुरुष कुठल्या अधिकाराचा आहे? त्यांचा असा कुठला अधिकार आहे की जेणेकरून ते अशा पद्धतीने तळमळ व्यक्त करतात? आपल्यालाही लीळा कळतात, आपणही शास्त्र ऐकतो, श्रवण करतो, पण आपल्यामध्ये ती तळमळ का निर्माण होत नाही? कारण की हा जो ज्ञानी आहे तो कसा आहे? तळमळी तो जरट विरहिया, म्हणजे आवर्त दृश्याच्या भजनीच्या आहे. देव अवतारांमध्ये आवर्त दृश्याचा जो भजनी आहे ते भजन या जीवाला घडलेला आहे आणि त्याच्यामुळे तो जरट विरहिया आहे. म्हणजे विरहिया, कोमळ विरहिया, जरट विरहिया असे जे काही फरक आहे त्याच्यामध्ये जरट विरहिया आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये तळमळ हा गुण आलेला आहे. अथवा कोमळ किंवा दुसऱ्या विरहिणीचे, तिसरी विरहिणी, दुसरी विरहिणी आणि पहिली विरहिणी. विरहिणी म्हणजे ज्या पत्नीचा पती काही व्यापारानिमित्त, कामानिमित्त बाहेर गेलेला आहे त्या पत्नीची अवस्था सांगतात. पहिली जी विरहिणी आहे ती कशी आहे की तिला त्या परदेशातनं पतीचा कुठला निरोप जरी आला की तुमच्या पतींनी तुम्हाला खुशाली कळवलेली आहे, ते नुसतं ऐकून तिला आनंद होतो की पतीचा निरोप आला, ती त्याच्यातच आनंदी आहे. दुसरी विरहिणी जी आहे तिला नुसतंच ते निरोप ऐकून वगैरे नाही, तर तिला त्या पतीच्या वस्तू वगैरे बघून तिला आनंद होतो. आणि तिसरी जी आहे तिला पतीने जरी वस्तू पाठवल्या तिकडून तरी तिला त्या वस्तूंमध्ये कुठल्याही प्रकारचा रस नसतो. तिच्यासाठी कसं आहे, ते जे काही पदार्थ आहेत ते अपदार्थ मानते. तिला फक्त पतीच पाहिजे असतो, पती शिवाय नाही. म्हणजे नुसते पतीचा निरोप आला म्हणून ती आनंदी होत नाही, पदार्थ त्यांनी पाठवले म्हणून आनंदी होत नाही, तोच समोर पाहिजे. तसं ज्ञानियामध्ये पण कसं होतं की नुसतंच आपल्याला देवाचं ज्ञान ऐकायला मिळालं तरी आपण समाधानी होतो, बरं आम्हाला विषय ऐकायला मिळाला. दुसरा जो व्यक्ती आहे त्याच्यापेक्षा उत्तम आहे, त्यांना स्वामींच्या ज्ञानासोबत परमेश्वराचे जे पदार्थ आहेत, मूर्तिनिष्ठ काही आपल्याला नखदाड केश कळाप आहेत ते वंदन करायला मिळाले, किंवा विषयनिष्ठ जे काही पदार्थ आहेत अजून कापूस, कोसला, रोम, चर्म, धातू, दांत, काष्ट, पाषाण इत्यादी वंदन करायला मिळाले, स्थान वंदन करायला मिळालं, विशेष वंदन करायला मिळाले, काष्ट धातू प्रसाद वंदन करायला मिळाले, साधूंची भेटी झाली, याच्यातच तो समाधानी असतो. पहिला व्यक्ती फक्त श्रवणामध्ये समाधानी आहे, दुसऱ्या व्यक्ती या गोष्टी भेटल्यामध्ये समाधानी आहे, त्याला ऐकायचं पण आहे आणि भेटायचं पण आहे, वंदनही करायचं आहे. आणि तिसरा जो आहे त्याला याच्यामध्ये कशामध्ये समाधान नाही. त्यांनी किती स्नान केले तरी देवच पाहिजे, किती प्रसाद तुल्य विशेष केले तरी देव नाहीयेत. हे देवाने हे मला देऊन गेले, पण त्या पदार्थांना बघून अजून देवाची आठवण येते की मला हे वस्तू नको आहेत, हे मला जे काही साधन आहे त्याही पेक्षा मला साध्यच पाहिजे, त्याचं लक्ष साध्याशी संबंधित असतं, देवच भेटले पाहिजेत. जसं आपण मातेचा दृष्टांत बघितला की तो आई सोडून गेलेली आहे त्याला काही कामानिमित्ताने, तो रडतो. बाकीच्या शेजिया सायलिया त्या आईच्या ज्या मैत्रिणी येतात त्या लहान मुलाला काय काय देतात, हे खाऊ घे ते खाऊ घे, तो म्हणतो नको, मला माझी आईच पाहिजे, मला ते वस्तू नको, पदार्थ नको, काहीच नको. तशा पद्धतीने जो ज्ञानी आहे तो कसा आहे, अशा टप्प्यामध्ये विभागला गेलेला आहे. एखाद्या ज्ञानीला फक्त देवच पाहिजे, दुसरं देवाच्या वस्तू नको, काही नको. त्या माध्यमातनं परमेश्वर विरह जो आहे तो त्यांचा आपल्याला दिसून येतो. एरा उपजेची ना, म्हणजे इतर जे आहेत त्यांना हे तळमळ वगैरे इत्यादी उपजत नाही.
ईश्वर व्हावा तोची भेटावा सतत. जिथे मनुष्य अवताराच्या भजनिया सुद्धा घेतात की मनुष्य अवताराच्या भजनी हा तळमळी याच्यामध्ये येत नाही, तो आर्त गुणामध्ये येतो. होवावा तोची व्हा म्हणजे ईश्वर व्हावा तोची भेटावा, परमेश्वरच भेटला पाहिजे, परमेश्वरच झाला पाहिजे, हेच लक्ष त्यांचं असतं. ऐसी जे चाड केली, मग अशा प्रकारची ज्यांची चाड आहे, ज्यांचं लक्ष आहे की मला देवच भेटले पाहिजेत म्हणून जे दुःख करत आहेत, आर्तता व्यक्त करत आहे, तर त्यांची परमेश्वर चाड पुरवतात की नाही, त्यांना दर्शन देतात की नाही ना. ऐसी जे चाड केली ते ईश्वरे पुरविली, अशी जे कोणी चाड करतात, आपण जरी अशी चाड केली, चाड म्हणजे आवड, अशी जर का आर्तता व्यक्त केली तर परमेश्वर आपली आर्तता पुरवतील. फक्त त्या स्तराचं दुःख आहे, त्या स्तराची जी तळमळ आहे, आर्तता जी आहे ती आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि अनुसरल्या ते चाड नाही, मग अशी चाड सगळ्यांनाच असेल ना. अनुसरल्या ते म्हणजे जो कोरडा आहे, नुसतंच अनुसरलेला आहे, नुसतंच वेश परिवर्तन केलेलं आहे, त्याला ती चाड नाही म्हणजे तशी चाड नाही, कारण तो गुणार्थी कोरडा आहे. तो जीवाच्या भजनीचा आहे, तो त्याच्यामुळे जीव देवता भजनी आहे, तो त्याच्यामुळे तो कोरडा ठकठकीत आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही नाही. एखादी व्यक्ती आम्ही बघतो की नुसतं लीळा सांगायला लागली की डोळ्यातनं पाणी येतं, आणि एखाद्यांना किती डांगरेशांच्या देहावसानाची लीळा जरी सांगितली तर त्यांच्या चेहरा मध्ये कुठल्याही प्रकारचा भाव निर्माण होत नाही, दुःख निर्माण होत नाही, अश्रू येत नाही, कारण की तो कोरडा. आपण एखाद्याला म्हणतो ना रे दंडवत करा, तो असा दंडवत करतोय की वृक्षपणे. आपण म्हणतो अहो थोडं वाकून करा, व्यवस्थित हे करा. तुम्हाला काय अपेक्षित असतं की त्यांनी दंडवत करावा, त्याच्यामध्ये सुद्धा ओला गुण दिसला पाहिजे, पण तो कोरडाच असल्यामुळे त्याच्यामध्ये तो गुण आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून अनुसरल्या ते चाड नाही, आणि जे कोरडे आहेत त्यामध्ये जे अनुसरलेले ओले असतील मग त्यांना मात्र तुम्हाला चाड दिसेल. आणि म्हणून इथे पुरुष भेदी आपण देह कसं क्षेपल्या जातं, चोरीपाटी विष वाघवळ असेल, तळमळीत असेल, किंवा अजून अवस्था प्रगट करून असेल, त्या त्या जीवाच्या बाबतीमध्ये त्यांचं जे क्षेपण आहे ते या ठिकाणी आपण बघितलं. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचार करणीय प्रकरणातील 70 क्रमांकाचं वचन या ठिकाणी श्रवण केलेलं आहे. दंडवत